विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध कॉलेजेसमध्ये सेकंड इयर म्हणजे SY BCom मध्ये झालेला आहे. मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून देशामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच NEP आपण ज्याला म्हणतो, ही NEP सुरू झालेली आहे. मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर BCom मध्ये ॲडमिशन घेतलं होतं, जे आता सेकंड इयरला आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाने पहिल्यांदाच फील्ड प्रोजेक्ट नावाचा घटक जो आहे तो इन्क्लूड केलेला आहे प्रॅक्टिकल परीक्षांच्या ऐवजी. याच्या आधी जे स्पेशलायझेशनचे विषय होते आणि काही इतर विषय होते त्या विषयांना प्रॅक्टिकल एक्झाम असायची. आता ही प्रॅक्टिकल एक्झाम बंद करून त्याऐवजी फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो नव्याने घटक ॲड करण्यात आलेला आहे. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा फॉर्म जे आहे विंटर एक्झाम म्हणजे हिवाळी परीक्षेसाठी ते भरून झालेले आहे आणि आता काही दिवसातच युनिव्हर्सिटीची एक्झाम देखील होणार आहे. तर तत्पूर्वी फील्ड प्रोजेक्टचा जी वायवा आहे, एक्सटर्नल वायवा जी आहे ती वेगवेगळ्या कॉलेजमध्ये कंडक्ट केली जात आहे, तसं विद्यापीठाचं सर्क्युलर आहे. मग प्रश्न हा आहे की फील्ड प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय, फील्ड प्रोजेक्ट कसा करायचा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असणार आहे, तो कशा पद्धतीने लिहायचा आहे, कशा पद्धतीने सर्वे करायचा आहे, फाइंडिंग्स कशा मांडायच्या आहे, तर या सगळ्या विषयावर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. त्याच पद्धतीने फील्ड प्रोजेक्टसाठी क्रेडिट किती असणार आहे, किती मार्कांचं इव्हॅल्युएशन असणार आहे, इंटरनलसाठी मार्क्स किती, एक्सटर्नलसाठी किती आणि फील्ड प्रोजेक्टसाठी किती, अशा सर्व प्रश्नांवर चर्चा जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका ज्या आहेत त्या सर्व दूर होतील आणि एक चांगला फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो तुम्ही तयार करू शकणार आहेत, जो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये अभिप्रेत आहे किंवा अपेक्षित आहे. त्या पद्धतीने फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो आयडियल फील्ड प्रोजेक्ट तुमचा होऊ शकणार आहे. त्याच्यानंतर ह्या फील्ड प्रोजेक्टमध्ये आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लावायचे आहेत, त्या डॉक्युमेंटचा फॉर्मॅट देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तो फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये लावायचा आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता ह्या सगळ्या फील्ड प्रोजेक्ट संदर्भात आपण एक एक स्लाइडच्या माध्यमातून चर्चा करूयात आणि त्याची माहिती मी तुम्हाला देत आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता स्लाइड शो आपण बघूया. चला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेकंड इयर BComसाठी फील्ड प्रोजेक्ट नव्यानेच विद्यापीठाने 2025-26 या वर्षी लॉन्च केलेला आहे. त्याविषयी आपण माहिती घेऊयात. BCom प्रोग्राम विल बी ऑफर्ड इन 8 मेजर स्पेशलायझेशन. 8 मेजर स्पेशलायझेशन जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट जे आहे ते करता येणार आहे. BCom इन अकाउंटन्सी अँड टॅक्सेशन, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, BCom इन मार्केटिंग, बिझनेस प्रॅक्टिसेस अँड कॉपरेशन, त्यानंतर बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स, बिझनेस लॉज आणि बिझनेस मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड ॲनालिटिक्स. तर हे 8 स्पेशलायझेशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट जे आहे म्हणजे स्पेशलायझेशनच्या पद्धतीने हे करता येणार आहे, फील्ड प्रोजेक्ट करता येणार आहे. आता फील्ड प्रोजेक्टची उद्दिष्ट नेमकं काय आहे तर बघा, व्यवसाय किंवा व्यवसाय संस्था ज्या आहेत, ज्या पाठ्यक्रमामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम नाही त्याच्या पुढे जाऊन एक वेगळा अनुभव जो आहे तो अनुभव तुम्हाला देण्यात यावा यासाठी हा फील्ड प्रोजेक्ट आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची वाणिज्य संबंधित संकल्पना ज्या आहेत त्या अधिक वाढाव्यात आणि त्यांचा विकास व्हावा, तुमचे कौशल्य विकसित व्हावे, हा याच्या मागचा उद्देश आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर सिद्धांत आणि व्यवहारातील दरी जी आहे ती भरून काढणे आणि शैक्षणिक ज्ञान वाढवणे, तसेच व्यावसायिक नॉलेज जे आहे, व्यावसायिक ज्ञान जे आहे त्या व्यावसायिक नॉलेज घेत असताना वेगवेगळे जे आव्हानं येतात त्या आव्हानांना सक्षमपणे उभे राहणे, असंही एक उद्दिष्ट यामध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संघामध्ये काम करण्याची क्षमता वाढवणे. तुम्ही मोठे झाल्यानंतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, वेगवेगळ्या व्यवसाय संघटनेमध्ये काम कराल तर त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रुपमध्ये काम करण्याची क्षमता तुमच्यामध्ये वाढावी, असाही एक उद्देश जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येतो.
त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना क्षेत्रीय डाटा गोळा करण्यास, निरीक्षण करण्यास आणि विश्लेषण करण्यास प्रोत्साहित करून संशोधन आणि विश्लेषणात्मक कौशल्य वाढवणे, रिसर्च जे आहे ते रिसर्च क्वालिटी तुमच्यामध्ये वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. आणि फील्ड प्रोजेक्टच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण संस्था, सरकारी संस्था आणि इतर ज्या संघटना आहेत यांच्यात सहकार्याला प्रोत्साहन देणं, असं हे या फील्ड प्रोजेक्टचं उद्देश आहे. आता फील्ड प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन कसं होणार आहे तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे विद्यापीठाने 50 मार्काचं हे सगळं इव्हॅल्युएशन तुम्हाला असणार आहे आणि ज्याला 2 क्रेडिटचं व्हॅल्युएशन विद्यापीठाने तुम्हाला दिलेलं आहे. मग इंटरनल इव्हॅल्युएशन किंवा अंतर्गत मूल्यमापन जे आहे हे 20 मार्कांसाठी असणार आहे आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन हे 30 मार्कांचं असणार आहे. म्हणजे 60-40चा रेशो जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पूर्ण होताना दिसतोय. म्हणजेच 20 मार्क इंटरनल आणि एक्सटर्नल वायवा जी आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट घेऊन याल आणि वायवा होईल त्यावेळेस तुम्हाला 30 मार्क असणार आहेत. तर हे 50 मार्काचं इव्हॅल्युएशन असेल आणि ज्याला 2 क्रेडिट विद्यापीठाने सांगितलेले आहेत. आता इंटरनल इव्हॅल्युएशन बाय सुपरवायझर, जे तुमचे सब्जेक्ट टीचर आहेत तुमच्या वेगवेगळ्या स्पेशलायझेशननुसार, तर हे तुम्हाला 20 मार्क कुठल्या बेसवर देणार आहे तर बघा, सिलेक्शन अँड प्रेझेंटेशन ऑफ फील्ड प्रोजेक्ट टॉपिक, तुम्ही कुठला विषय निवडलेला आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं देणार आहात त्याला आहेत 5 मार्क. त्याच्यानंतर अटेंडन्स ऑफ सेशन, एंगेजमेंट ऑफ स्टुडंट थ्रू द सेमिस्टर ऑफ फील्ड प्रोजेक्ट, प्रेझेंटेशन ऑफ फील्ड प्रोजेक्ट वर्क प्रोग्रेस, फील्ड व्हिजिट एक्सेट्रा. ओके, फील्ड प्रोजेक्ट तुम्ही घेतला, त्याला व्हिजिट केली, त्याचे रिपोर्ट लिहिला, त्याचे प्रोग्रेस जे आहे ते प्रोग्रेस लिहिले, तर ह्या सगळ्यांना मार्क आहेत 5 मार्क. आणि ओव्हरऑल क्वालिटी ऑफ रिपोर्ट, जो क्वालिटीचा रिपोर्ट तुम्ही बनवलेला आहे त्याची क्वालिटी काय आहे तर हे बघून तुम्हाला 10 मार्क, म्हणजे असे टोटल 20 मार्काचं इंटरनल इव्हॅल्युएशन जे आहे ते तुमच्या सुपरवायझर थ्रू किंवा ज्याला आपण सब्जेक्ट टीचर म्हणून त्या सब्जेक्ट टीचरच्या माध्यमातून तुमचं इंटरनल असेसमेंट होणार आहे 20 मार्काचं. ओके, आता आपण एक्सटर्नल इव्हॅल्युएशन बाय सुपरवायझर, जे एक्सटर्नल एक्झामिनर येणार आहे दुसऱ्या कॉलेजचे, जे तुमची व्हायवा घेणार आहेत त्यांच्याकडे 30 मार्क असणार आहेत. तर हे एक्सटर्नल इव्हॅल्युएशन कसं असणार आहे ते आपण एकदा बघूया. ABC सिरियल नंबरनुसार आपण त्याचे मार्कसुद्धा बघूया. तर बघा, ओव्हरऑल क्वालिटी ऑफ द फील्ड प्रोजेक्ट यासाठी तुम्हाला 10 मार्क आहेत. स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फील्ड प्रोजेक्ट, लिटरेचर रिव्ह्यू, मेथोडॉलॉजी, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, डाटा, फुलफिलमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह, फाइंडिंग्स, रिकमेंडेशन आणि रेफरन्सेस. तर ह्या ओव्हरऑल सगळ्याच तुमच्या प्रोजेक्टला 10 मार्क हे एक्सटर्नल इव्हॅल्युएशनमध्ये असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर बी पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की ओव्हरऑल प्रोजेक्ट रिपोर्ट स्ट्रक्चर अँड प्रेझेंटेशन, तुम्ही तुमचा जो प्रोजेक्ट बनवलेला आहे त्याचं स्ट्रक्चर कसं बनवलं आहे आणि ते कशा पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे, तर याला 5 मार्क दिलेले आहेत. त्याच्यानंतर वायवा वो जो आहे, कम्युनिकेशन अँड प्रेझेंटेशन स्किल, परफॉर्मन्स एक्सेट्रा, तर एक्सटर्नल एक्झामिनर तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहेत आणि तुमचं कम्युनिकेशन त्यांच्यासोबत कसं असणार आहे, तुम्ही कुठल्या स्किल त्यांच्यासमोर मांडणार आहेत, तर याला 15 मार्क आहेत. तर हे सगळे 10, 5 आणि 15 असं हे 30 मार्काचं इव्हॅल्युएशन जे आहे ते एक्सटर्नल एक्झामिनर जे आहे, जे बाहेरून तुमची वायवा घेण्यासाठी येणार आहेत, तर ते तुम्हाला 30 मार्कांच्या इव्हॅल्युएशन तुमचं करणार आहेत. आता एक्सटर्नल इव्हॅल्युएशन शीट जे आहे ते कसं असणार आहे तर बघा, एका बाजूला लेफ्ट साईडला सिरियल नंबर जे आहे ते तुमचे असणार आहेत किंवा सीट नंबर असणार आहे, विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे. त्याच्यानंतर इंटरनल एक्झामिनर आणि एक्सटर्नल एक्झामिनर असं ह्या दोघं एक्झामिनरकडे 30-30 मार्काचं इव्हॅल्युएशन असणार आहे. मग A, B आणि C, मगाशी जसे पॉईंट सांगितलं की तुमचं ओव्हरऑल प्रोग्रेशन कसं आहे, प्रेझेंटेशन कसं आहे, रिपोर्ट कसा आहे, कम्युनिकेशन स्किल असे किती काय आहे, तर ह्या पद्धतीने तुम्हाला ABC पॅटर्नमध्ये तुम्हाला मार्क देणार आहेत. त्याच्यानंतर एक्सटर्नल एक्झामिनरचं सुद्धा मग ह्या दोन्ही एक्झामिनरची टोटल 60मध्ये होईल आणि ती कन्वर्ट करायची आहे 30मध्ये. तर हे 30 मार्काचं इव्हॅल्युएशन जे आहे हे एक्सटर्नल इव्हॅल्युएशनचं शीट विद्यापीठाने आपल्याला दाखवलं आहे.
आता काही पेजेस तुम्हाला करायचे आहेत. तर पहिलं आहे कव्हर पेज. मग कव्हर पेजचा स्पेसिमन ए आहे. मग कव्हर पेज बनवत असताना तुम्हाला काय काय गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहेत. तर टायटल ऑफ द रिपोर्ट. ओके, तुम्ही कुठला विषय घेतलेला आहे तो तुम्हाला टायटलमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, इथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येईल. त्याच्यानंतर नेम ऑफ द प्रोग्राम, मग इथे BCom 2024 पॅटर्न NEP पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. नंतर आहे नेम ऑफ द स्पेशलायझेशन मेजर सब्जेक्ट. मग तुम्हाला सुरुवातीच्या स्लाईडमध्ये जसं सांगितलं की 8 स्पेशलायझेशन आपल्याकडे आहेत. त्या 8 स्पेशलायझेशन पैकी तुमचं जे स्पेशलायझेशन असेल ते स्पेशलायझेशन या ठिकाणी लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल बँकिंग अँड फायनान्स असेल किंवा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल, तर ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. नंतर आहे नेम ऑफ द स्टुडंट, ज्या विद्यार्थ्यांनी हा रिपोर्ट बनवला आहे किंवा बनवत आहे तर त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर क्लास विथ डिव्हिजन, तुमचा क्लास जो आहे, आता तुम्ही सगळे सेकंड इयरला आहात म्हणजे SY BCom, आणि डिव्हिजन तुमचे वेगवेगळे असू शकतात, ते डिव्हिजन तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे. त्याच्यानंतर रोल नंबर, तुमच्या कॉलेजने तुम्हाला जो रोल नंबर दिलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी सीट नंबर, ओके, विद्यापीठाचे सीट नंबर आता आलेले आहेत तर तो सीट नंबरसुद्धा तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा. नेम ऑफ द सुपरवायझर, तुमचे इंटरनल एक्झामिनर किंवा तुमचे सब्जेक्ट टीचर कोण आहे तुम्हाला फील्ड प्रोजेक्टला गाईड करणारे, त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द डिपार्टमेंट, आता डिपार्टमेंट हे कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहे तर ते तुम्ही टाका त्या ठिकाणी. नेम ऑफ द कॉलेज, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात त्या कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. मंथ अँड इयर, मंथ म्हणजे आता ऑक्टोबर महिना चालू आहे तर ऑक्टोबर 2025 हे तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. हे झालं कव्हर पेजच्या बाबतीत. प्रत्येक विद्यार्थ्याचं कव्हर पेज अशाच पद्धतीने असणार आहे आणि हेच कंटेंट प्रत्येकाच्या कव्हर पेजमध्ये बघायला मिळायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आपली स्लाइड आहे फील्ड प्रोजेक्ट कंप्लीशन सर्टिफिकेट. बघा या ठिकाणी दिलेलं आहे की दिस इज टू सर्टिफाय दॅट द प्रोजेक्ट रिपोर्ट इन टायटल. प्रोजेक्ट रिपोर्ट ज्या विषयावर लिहिलेला आहे किंवा केलेला आहे तर त्या रिपोर्टचं नाव लिहायचं आहे. वॉज प्रिपेअर्ड बाय, ओके, तुमचं नाव लिहायचं आहे. क्लास SY BCom सेमिस्टर 3, डिव्हिजन जी असेल, सीट नंबर जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. त्यानंतर डेट, तुम्हाला ज्या दिवशी तुमचं प्रेझेंटेशन असेल ती डेट टाका. त्यानंतर प्लेस नाशिक, अहमदनगर किंवा पुणे जे असेल ते टाका. सिग्नेचर तुमची करायची आहे. नेम ऑफ द फील्ड प्रोजेक्ट सुपरवायझर या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंट हेड, तुमच्या डिपार्टमेंटचे प्रमुख जे असतील त्यांचीसुद्धा सही या ठिकाणी लागणार आहे. आणि वायवा वोस एक्झामिनेशन, तर या ठिकाणी बघा डेट ऑफ वायवा वोस एक्झाम, युनिव्हर्सिटी नेम, सीट नंबर, त्याच्यानंतर नेम अँड सिग्नेचर ऑफ इंटरनल एक्झामिनर आणि नेम अँड सिग्नेचर ऑफ एक्सटर्नल एक्झामिनर. तर स्पेसिमन B याविषयी आपण माहिती घेतली. आता स्पेसिमन C जे आहे डिक्लेरेशन बाय कॅन्डिडेट, ओके, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आय डिक्लेअर दॅट द फील्ड प्रोजेक्ट एंड टायटल. आता हे डिक्लेरेशन तुम्ही स्वतः देताय म्हणजे एक विद्यार्थी देतोय. तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात आधी तुमचं टायटल जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर फॉर द डिग्री ऑफ बॅचलर ऑफ कॉमर्स इन, ओके, तर या ठिकाणी तुम्हाला इयर टाकायचं आहे. त्याच्यानंतर जो पिरियड दिला आहे ड्युरिंग द पिरियड फ्रॉम, कुठल्या डेटपासून कुठल्या डेटपर्यंत तुम्ही हे प्रोजेक्ट केलेला आहे ती डेट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे. आणि या ठिकाणी प्लेस नाशिक, अहमदनगर, पुणे जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाका. त्याच्यानंतर तुमचं नाव आणि सिग्नेचर ऑफ द स्टुडंट तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर स्पेसिमन D विषयी आपण चर्चा करूया की सर्टिफिकेट ऑफ द फील्ड प्रोजेक्ट सुपरवायझर. ओके, आता तुमचे सुपरवायझर किंवा तुमचे इंटरनल एक्झामिनर ज्यांनी तुमचं प्रोजेक्ट करून घेतलं आहे तर असे शिक्षक किंवा असे प्राध्यापक तुमचं ह्या विषयी साईन करणार आहेत. तर हे आहे सर्टिफिकेट ऑफ द फील्ड प्रोजेक्ट सुपरवायझर. तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की सर्टिफाईड दॅट द वर्क इनकॉर्पोरेटेड इन द फील्ड प्रोजेक्ट, तिथं टायटल टाकायचं आहे. सबमिटेड बाय मिस्टर किंवा मिस, तर तुमचं नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. वॉज कॅरीड आउट बाय द कॅन्डिडेट अंडर माय सुपरविजन, ओके, आणि याच्यामध्ये ते डेट टाकतील, प्लेस टाकतील आणि सही करतील. ओके, हे डिक्लेरेशन आहे सुपरवायझरकडून.
त्याच्यानंतर सर्टिफिकेट फ्रॉम द कंपनी किंवा ऑर्गनायझेशन. आता तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये सर्वे करायला गेले आणि त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित तुमचा फील्ड प्रोजेक्ट केला, तर ती कंपनीवाले तुम्हाला किंवा ऑर्गनायझेशनवाले तुम्हाला हे सर्टिफिकेट भरून देणार आहेत. शक्यतो तुम्हीच भरायचं आहे, सही शिक्का त्यांच्याकडून घेऊन टाकायचा आहे, कारण ते खूप कामामध्ये बिझी असणार आहे आणि तुम्ही हे घेऊन गेलं तर कदाचित थोडीशी गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे शक्यतो आपण सगळं प्रिपरेशन करून जायचं आहे आणि त्यांचा सही शिक्का तुम्ही त्यांच्या परवानगीने घ्यायचा आहे आणि शिक्का किंवा सही तुम्ही त्यांची मागायची आहे. ओके, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की दिस इज टू सर्टिफाय दॅट. ओके, आता इथं विद्यार्थ्याचं नाव येईल, SY BCom सेमिस्टर 3 रोल नंबर सीट नंबर जे आहे ते सगळं इथे येईल आणि ऑर्गनायझेशन फ्रॉम आणि टू ड्युरिंग द वर्क स्टुडंट वॉज सिन्सिअर. तर तुम्ही ज्या काळामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे तर तो कालावधी जो आहे तो या ठिकाणी मेन्शन केला जाणार आहे आणि हे सर्टिफिकेट एखाद्या कंपनीकडून किंवा ऑर्गनायझेशनकडून किंवा तुम्ही ज्या ठिकाणाहून फील्ड प्रोजेक्ट केलेला आहे त्या फील्ड प्रोजेक्टकडून हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर स्पेसिमन F त्यांनी दिलेला आहे की टेबल्स ऑफ कंटेंट्स. ओके, किंवा याला आपण अनुक्रमणिकासुद्धा म्हणू शकतो, इंडेक्ससुद्धा म्हणू शकतो. तर इंडेक्समध्ये एवढ्या गोष्टी असणं अपेक्षित आहे. सिरियल नंबर जो आहे तो तुमच्या समोर आहे. तर पहिल्यामध्ये बघा टायटल किंवा कव्हर पेज आहे, फील्ड प्रोजेक्ट कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, डिक्लेरेशन बाय द कॅन्डिडेट आहे, त्याच्यानंतर फील्ड प्रोजेक्ट सुपरवायझरची सही आणि ते आहे, स्पेसिमेन फ्रॉम द ऑर्गनायझेशन आहे, ॲक्नॉलेजमेंट, टेबल्स ऑफ कंटेंट्स, लिस्ट ऑफ टेबल्स, लिस्ट ऑफ फिगर्स अँड चार्ट्स, त्याच्यानंतर चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4, त्यानंतर चॅप्टर 5, चॅप्टर 6. या पद्धतीने तुमचा जो प्रोजेक्ट आहे फील्ड प्रोजेक्ट तो असायला पाहिजे आणि ही त्याची इंडेक्स असणार आहे. त्याच्यानंतर स्पेसिमन G आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, लिस्ट ऑफ टेबल्स. आता तुम्ही सर्वे केला किंवा काही इन्फॉर्मेशन गोळा केली किंवा कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर तो फील्ड प्रोजेक्ट करत असताना कुठले कुठले टेबल्स तुम्ही वापरले आहेत आणि ते कुठे कुठे वापरले आहेत तर त्याचं टायटल जे आहे त्या टेबलचं ते तुम्हाला द्यायचं आहे, त्याचा पेज नंबर द्यायचा आहे, त्याचा सिरियल नंबर द्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर स्पेसिमन H आपल्यासमोर आहे, लिस्ट ऑफ फिगर्स, चार्ट्स आणि डायग्राम्स. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कुठे कुठे तुम्ही फिगर्स वापरल्या, कुठे ग्राफ्स वापरले, कुठं चार्ट्स वापरले तर त्याचा सिरियल नंबर आणि त्याचं डिटेल जे आहे इन्फॉर्मेशन किंवा त्याचा पेज नंबर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. बघा पुढची जी स्लाइड आहे, स्टुडंट सुपरवायझर इंटरॅक्शन डायरी सर्टिफिकेट. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की हा स्पेसिमन I आहे, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आय द अंडरसाइन मिस्टर मिस, त्याच्यानंतर म्हणजे विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी येणार आहे, रोल नंबर टाकायचा आहे, युनिव्हर्सिटीचा सीट नंबर टाकायचा आहे, स्टडिंग इन द इयर 2025, त्याच्यानंतर फुल टाईम कोर्स इज डुईंग माय फील्ड प्रोजेक्ट वर्क अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर मिस्टर मिस, म्हणजे जे प्राध्यापक आहे त्यांचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे आणि सुपरवायझरसोबत किंवा आपले जे प्राध्यापक आहे त्या प्राध्यापकांसोबत आपण काय चर्चा केली आहे तर ती चर्चा या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायची आहे. समजा एका डेटला तुम्ही प्राध्यापकांना भेटले आणि ह्या पॉईंटवर डिस्कशन केलं, त्याच्यानंतर ते डिस्कशन झाल्यानंतर त्यांची सही तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आणि असंच 1 by 1 हा जो चार्ट आहे हा तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यानंतर प्लेस टाकायचं, नाशिक, नगर, पुणे जे असेल ते, डेट टाकायची, त्याच्यानंतर स्टुडंट ऑफ द सिग्नेचर ऑफ द स्टुडंट आणि सिग्नेचर ऑफ द सुपरवायझर. तर ह्या पद्धतीने हा चार्ट जो आहे हा सुद्धा तुम्हाला भरायचा आहे. आता बघा ॲक्च्युअल आपण कामाला सुरुवात करतोय आणि सुरुवात करत असताना हे पॉईंट्स आपल्याला असणं अतिशय आवश्यक आहे. तर सगळ्यात आधी इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही कुठला टॉपिक घेतला, तो टॉपिक का महत्त्वाचा आहे, त्याचा रिलेव्हन्स काय असणार आहे, त्यांचं इम्पॉर्टंट काय आहे, तर हे सगळं तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये टाकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर प्रोफाईल ऑफ द ऑर्गनायझेशन. ज्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा ज्या संघटनेमध्ये तुम्ही जाणार आहात फील्ड प्रोजेक्टसाठी, तर फील्ड प्रोजेक्टसाठी गेलेल्या ऑर्गनायझेशनची माहिती तुम्हाला या ठिकाणी मांडायची आहे. त्यांचा ओव्हरऑल किंवा ओव्हरऑल व्ह्यू जो आहे तो तुम्हाला मांडायची आहे. ती कंपनी काय आहे, कुठला त्यांचा बिझनेस आहे, किती वर्कर्स आहे, भांडवल किती आहे, त्याच्यानंतर अदर इन्फॉर्मेशन काय तुम्हाला सांगता येईल त्या कंपनीबद्दल, त्यांचं मिशन, इंडस्ट्री वगैरे, तर हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे, ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आता बघा कुठलाही टॉपिक आपण घेतला तर त्याच्याविषयी जे काही रिलेटेड लिटरेचर आहे किंवा संशोधन साहित्य जे आहे त्या साहित्याचा आढावा आपल्याला घ्यायचा असतो. एखादा विषय आपण घेतला, त्या विषयाशी
आंतरराष्ट्रीय संदर्भात काही आर्टिकल आपल्याला कुठे मिळाले का, काही बातम्या आपल्याला मिळाले का, काही न्यूजपेपरमध्ये न्यूज आहे का, काही यूट्यूबला न्यूज आहे का, कोणी पुस्तक लिहिलं आहे का, तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला कशातून मिळणार आहे, तर त्याचं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जे आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. समजा बँकिंग अँड फायनान्सचा एखादा विषय आहे आणि ज्या विषयावर आपण काहीतरी माहिती घेतो आहे किंवा काहीतरी फील्ड प्रोजेक्ट करतो आहे, तर त्याची माहिती ही थोडक्यात एखाद्या न्यूजपेपरमध्ये आलेली आहे, तर त्याचं लिटरेचर ऑफ रिव्ह्यूमध्ये आपण घेऊ शकतो की ही अशी बातमी ह्या पेपरला आली होती, ह्या डेटला होती आणि ह्या पेपरमध्ये आलेल्या बातमीचा आशय काय होता आणि त्याच्यावर आपलं मत काय आहे. तर ह्या पद्धतीने रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जे आहे ते आपल्याला मांडायचं आहे आणि कुठले लिटरेचर आपण वापरले आहे त्याची व्यवस्थित एक सूची किंवा एक यादी जी आहे ते आपल्याला याच्यामध्ये द्यायची असते. त्याच्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी. तर बघा, संशोधन करत असताना किंवा फील्ड प्रोजेक्ट करत असताना कुठली रिसर्च मेथोडॉलॉजी तुम्ही वापरली तर याच्याबद्दल माहिती तुम्हाला लिहायची आहे. बघा, स्टेट स्कोप ऑफ द स्टडी, तुमच्या जो अभ्यास आहे त्या अभ्यासाची व्याप्ती काय आहे ते तुम्हाला मांडायचं आहे. स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, आता कुठलंही संशोधन आपण का करतो, कारण समाजामध्ये प्रॉब्लेम आहे हे आपल्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्याला सोल्युशन म्हणून आपण प्रॉब्लेम शोधला आणि त्या प्रॉब्लेमला आपण सोल्युशन देत आहोत. तर आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम हे करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर लिमिटेशन ऑफ द स्टडी, तुम्ही जो स्टडी करणार आहात किंवा तुम्ही ज्या विषयावर फील्ड प्रोजेक्ट करणार आहात तर त्याचे लिमिटेशन, त्याच्या मर्यादा काय आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या अभ्यासाचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, उद्देश काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. जस्टिफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, तुम्ही जे उद्देश मांडलेले आहे तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह ते तुम्हाला कसे स्पष्ट करायचे आहे ऑब्जेक्टिव्ह ते तुम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. त्याच्यानंतर वर्किंग डेफिनेशन ऑफ टर्म्स यूज, कुठल्या डेफिनेशन, कुठल्या संकल्पना, संज्ञा तुम्ही वापरल्या आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर रिसर्च डिझाईन, फील्ड प्रोजेक्ट तुम्ही कसा करणार आहात तर हे तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे. त्याच्यानंतर डाटा कलेक्शन मेथड, डाटा कलेक्शन तुम्ही कुठल्या मेथडने करणार आहात, म्हणजे सर्वे करणार आहात, इंटरव्ह्यू घेणार आहात की वेगवेगळ्या माध्यमातून गुगल फॉर्म वगैरे असतील किंवा अजून काही मेथड असतील तर त्या मेथडच्या थ्रू तुम्ही डाटा कलेक्शन करणार आहात का, तर हे तुम्हाला मांडायचं आहे. त्याच्यानंतर टूल्स यूज ड्युरिंग फील्ड वर्क, तर डाटा कलेक्शनसाठी तुम्ही कुठली मेथड वापरणार आहात, कुठले टेक्निक्स वापरणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. तर अशा पद्धतीने रिसर्च मेथोडॉलॉजी हा टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा आहे. आता आपण पुढच्या विषयाकडे येऊया, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डाटा. तुम्ही जो डाटा कलेक्ट केलेला आहे तर ह्या डाटाचा उपयोग करण्यासाठी तुम्ही त्या डाटाचं इंटरप्रिटेशन किंवा त्या माहितीचं विश्लेषण कसं करणार आहात तर ते तुम्हाला मांडायचं आहे. समजा 100 लोकांचा सर्वे तुम्ही केला आणि 100 लोकांना जो काही प्रश्न विचारलेला आहे, समजा 30% लोकांचं हो उत्तर असेल, 30% लोकांचं नाही असं उत्तर असेल आणि 40% जे उरलेले आहे त्याच्यापैकी 30% लोकांचं तटस्थ अशी भूमिका असेल आणि उरलेले जे काही 10-20% लोक आहेत तर त्यांचं उत्तर हे नाही किंवा सांगता येत नाही असं उत्तर असेल, तर तुम्हाला हे ॲनालिसिस करता आलं पाहिजे की किती % लोकांचं हो उत्तर आहे, किती टक्के लोकांचं नाही उत्तर आहे, किती लोक तटस्थ भूमिकेमध्ये आहे आणि किती लोक असे आहेत की ज्यांना सांगताच येत नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही त्या माहितीचं विश्लेषण जे आहे ते करून दाखवायचं आहे तुमच्या या प्रोजेक्टमध्ये. त्याच्यानंतर फाइंडिंग्स अँड रिकमेंडेशन आपल्याला ह्यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, कुठलीही एखादी गोष्ट आपण संशोधन केल्यानंतर शेवटी त्याचं कन्क्लुजन आपण काय काढलं तर हे कन्क्लुजन आपल्याला मांडायचं आहे आणि मांडल्यानंतर त्याला रिकमेंडेशन किंवा त्याला सूचनासुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. तर हे आहे फाइंडिंग्स अँड रिकमेंडेशन या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर अपेंडिसेसमध्ये बघा, रेफरन्सेस अँड बिब्लिओग्राफी. रेफरन्सेस अँड बिब्लिओग्राफी म्हणजे काय, तर तुम्ही कुठले संदर्भ घेतले तुमचा अभ्यास करत असताना तर ते संदर्भाची एक सूची तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे किंवा ज्याला आपण बिब्लिओग्राफीसुद्धा असं म्हणतो. बिब्लिओग्राफी म्हणजे संदर्भ ग्रंथसूची, ज्या गोष्टीतून तुम्ही संदर्भ घेतलेला आहे, एखाद्या पुस्तकातून, एखाद्या यूट्यूब व्हिडिओमधून किंवा न्यूजमधून किंवा आर्टिकलमधून किंवा पुस्तकामधून, तर त्याची एक संदर्भ ग्रंथसूची जी आहे ती आपल्याला रेफरन्सेस अँड बिब्लिओग्राफी या टॉपिकमध्ये द्यायची आहे. जर तुम्ही क्वेश्चनायर बनवली असेल तर ती क्वेश्चनायर तुम्हाला अटॅच करायची आहे, जेणेकरून तुम्ही जो सर्वे केलेला आहे तो व्हॅलिड आहे आणि हे त्याचे पुरावे आहेत किंवा प्रूफ आहेत हे तुम्हाला सांगता येऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर बघा, स्टुडंट सुपरवायझर इंटरॅक्शन डायरी सर्टिफिकेट फॉर्मॅट. स्पेसिमन आय जो आहे
तर बघा याच्यामध्ये तो तुम्हाला मेंटेन करायचा आहे की तुम्ही कशा पद्धतीने सुपरवायझरसोबत चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर कुठले कुठले पॉईंट डिस्कस होऊन त्याचं सोल्युशन जे आहे ते तुम्ही देत आहात किंवा ते मांडत आहात, तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता बघा फील्ड प्रोजेक्ट फॉर्मॅटिंग अँड स्टायलिस्टिक कन्सिडरेशन. तुम्ही फील्ड प्रोजेक्ट बनवत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात आधी आहे फॉन्ट अँड स्पेसिंग. तुम्ही टायपिंग करत असताना कुठला फॉन्ट वापरायचा आहे, तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे यूज अ रीडेबल फॉन्ट. ओके, इन ब्रॅकेट त्यांनी सांगितलेलं आहे की टाइम्स न्यू रोमन विथ स्टँडर्ड साईज 12 अँड 1.5 लाईन स्पेसिंग. ओके, जर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप करत असाल तर टाइम्स न्यूरो हे तुम्हाला फॉन्ट वापरायचा आहे आणि त्याची साईज ही 12 असली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर हेडिंग अँड सब हेडिंग जे आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की क्लिअरली डिस्टिंग्विश हेडिंग अँड सब हेडिंग टू इन्हान्स रिडेबिलिटी अँड यूज अ रिडेबल फॉन्ट. ओके, तुम्हाला जी साईज सांगितलेली आहे 12, तर ही तुमच्या रेग्युलर टेक्स्टसाठी आहे. त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज ही तुमच्या हेडिंगसाठी असली पाहिजे, जेणेकरून हेडिंग आणि टेक्स्ट याच्यामधला फरक जो आहे तो इझिली आपल्याला सांगता आला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पेज नंबर जे आहे ते तुम्हाला प्रत्येक पेजला द्यायचे आहे. नंबर्स ऑल पेजेस सबसिक्वेंटली इन्क्लुडिंग द कवर पेज. ओके, कवर पेजलासुद्धा पेज नंबर जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर ग्राफिक्स अँड व्हिज्युअल जे आहेत तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा इनकॉर्पोरेट व्हिज्युअल स्ट्रॅटेजिकली टू इन्हान्स अंडरस्टँडिंग बट अवॉइड ओव्हरलोडिंग द रिपोर्ट. ओके, खूप जास्त जे व्हिज्युअल्स जे आहे किंवा ग्राफिक्स जे आहे ते टाकायचे नाही. जिथे जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणीच तुम्हाला ग्राफिक्स जे आहे ते टाकायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर मार्जिन सांगितलेले आहे की मेंटेन प्रॉपर 4 साईड मार्जिन. ओके, या ठिकाणी साईज त्यांनी सांगितलेले आहे की लेफ्ट 1 इंच अँड राईट 1.5. तर हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पेपर साईज आहे A4 साईज. ओके, A4 साईजचा पेपर तुम्हाला वापरायचा आहे. आता बघा कुठलाही टॉपिक घेत असताना तुम्हाला मी याआधीच सांगितलं की 8 स्पेशलायझेशन आपल्याकडे आहेत. मग त्या 8 स्पेशलायझेशननुसार वेगवेगळे विषय जे आहेत, टॉपिक जे आहेत ते तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. त्या सिलेबसमधले जेवढे टॉपिक आहेत त्या टॉपिकमधून नेमका कुठला टॉपिक सिलेक्ट करावा, तो कसा करावा, हे याची हिंट जी आहे ही आपल्याला विद्यापीठाने दिलेली आहे. तर ते कुठलाही एखादा टॉपिक निवडत असताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा फर्स्ट पॉईंट आहे सिलेक्टिंग अ रिलेव्हंट टॉपिक. चूज अ टॉपिक अलाइन विथ युअर स्पेशलायझेशन अलाविंग फॉर द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ क्लासरूम कन्सेप्ट. कन्सिडर करंट ट्रेंड्स, इश्यूज और चॅलेंजेस विदिन द बिझनेस और फायनान्शियल सेक्टर. ओके, कुठलाही तुम्ही टॉपिक घेऊ शकता तुमच्या स्पेशलायझेशनमध्ये दिलेल्या टॉपिक संदर्भात. ओके, किंवा त्यांच्यापैकी. तर तो निवडत असताना की आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे थेरॉटिकल नॉलेज तर आपल्याला वर्गामध्ये मिळतच आहे, पण त्याच्यासोबत प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला कसं मिळेल याच्यासाठी तुम्हाला तो विषय घ्यायचा आहे. मग करंट ट्रेंड्स म्हणजे सध्याची स्थिती काय चालू आहे बिझनेसमध्ये, वेगवेगळे इश्यूज काय आहेत, धोके काय आहेत किंवा चॅलेंजेस काय आहेत आणि त्याच्यावर सोल्युशन आपल्याला काय देऊ शकतो, तर असं टॉपिक तुम्हाला घेता येऊ शकतो. ते तुम्ही तुमच्या स्पेशलायझेशनच्या सब्जेक्टनुसार घेऊ शकता. सिलेबसमध्ये दिलेलं आहेत किंवा तुमचे प्राध्यापक देखील तुम्हाला सांगू शकतील की कुठला टॉपिक तुम्हाला घ्यायचा आहे, तर तो विषय तुम्हाला निवडायचा आहे. सेकंड आहे डिफाईन क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. आता क्लिअरली आउटलाईन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर फील्ड प्रोजेक्ट. फील्ड प्रोजेक्ट करत असताना कुठला उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. बँकिंग अँड फायनान्स हा विषय आहे आणि त्याच्यामध्ये स्पेशलायझेशनमध्ये इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 इन बँकिंग सेक्टर असा एक टॉपिक मी तुम्हाला दिला. तर या ठिकाणी आपल्याला कोविड-19चा बघा बँकिंग अँड फायनान्स आहे. तर बँकिंग अँड फायनान्समध्ये एक टॉपिक तुम्हाला सांगतो की इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 इन बँकिंग सेक्टर असा जर विषय घेतला तर कोविड-19चा नेमका काय परिणाम झालेला आहे तो परिणाम चेक करण्यासाठी मी विषय घेतला आणि तो चेक करणं हे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे. मग तसंच तुम्ही एखादा जर टॉपिक निवडत असाल तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह नेमकं काय आहे ते तुम्हाला क्लिअर असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, थर्ड पॉईंट आहे आयडेंटिफाईंग द स्कोप.
तुम्ही जो काही फील्ड प्रोजेक्टसाठी विषय निवडलेला आहे तर त्याचा स्कोप नेमका काय आहे, कोणाला याचा फायदा होऊ शकेल, तर हे स्कोप जो आहे तो तुम्हाला सांगता आला पाहिजे तुमच्या फील्ड प्रोजेक्टमध्ये. त्याच्यानंतर कंडक्ट अ लिटरेचर रिव्ह्यू. आता याच्या आधीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की लिटरेचर रिव्ह्यू तुम्हाला करायचा आहे. कुठल्या नोट्स तुम्ही बघितल्या, कुठले आर्टिकल बघितले, न्यूजपेपर बघितले, न्यूज बघितल्या, कोणाचे बुक्स बघितले, कोणाचे ग्रंथ बघितले, तर हे लिटरेचर रिव्ह्यू तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे की हे आपल्या विषयाशी संदर्भात असू शकतं. ओके. त्याच्यानंतर आयडेंटिफाय अ रिसर्च क्वेश्चन. कुठलाही संशोधन असो, कुठलाही रिसर्च असो, तर प्रश्न असल्याशिवाय आपण संशोधन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते, हे माझा हायपोथिसिस आहे. परंतु सगळ्या मुलांना स्कॉलरशिप मिळते का नाही हे चेक करण्यासाठी मला संशोधन करावं लागेल. मग आयडेंटिफाय अ रिसर्च क्वेश्चन. रिसर्च क्वेश्चन काय आहे की माझं म्हणणं आहे सगळ्या मुलांना स्कॉलरशिप मिळत नाही आहे आणि हे चेक करणं माझं काम आहे. म्हणून आयडेंटिफाय अ रिसर्च क्वेश्चन. तर हा क्वेश्चन आहे की स्कॉलरशिप जी आहे ती मिळत नाही आणि हे चेक करण्यासाठी मला संशोधन करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठला टॉपिक घेत आहात तर टॉपिक घेण्याच्या आधी समस्या काय आहे, क्वेश्चन काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही तो टॉपिक फायनल करा, कारण त्याच्यावर तुम्हाला काम करून सोल्युशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट. ओके. तुम्ही जो काही विषय घेतलेला आहे तर त्या विषयाची संदर्भात प्रॅक्टिकल किंवा कन्सेप्ट काय काय आहेत, तर त्या थिओरॉटिकल कन्सेप्ट क्लासरूममध्ये क्लिअर करण्यापेक्षा प्रॅक्टिकल बेसला तुम्हाला त्या जाऊन करायच्या आहेत. त्या कन्सेप्ट कोणत्या आहेत या पद्धतीने तुम्हाला टॉपिक निवडायचा आहे, जेणेकरून वर्गातल्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन ॲक्च्युअल ते नॉलेज काय आहे ते घेतलं पाहिजे. म्हणून प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट. त्यानंतर आहे डॉक्युमेंटेशन. आता बघा कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्ही जमा केलेले आहेत. समजा काही प्रूफ्स तुम्ही गोळा केले, त्याच्यानंतर काही रेकॉर्ड्स असणार आहेत, काही संदर्भ असणार आहेत, काही रिपोर्ट्स असणार आहेत गव्हर्मेंटचे, त्याच्यानंतर काही नोट्स असतील, काही आर्टिकल्स असतील कोणीतरी पब्लिश केलेले. तर हे डॉक्युमेंटेशन जे आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित जमा करायचे आहेत, ते तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यानंतर सीक गायडन्स फ्रॉम युअर प्रोफेसर ऑर ॲडवायझर. तुम्ही तुमचा फील्ड प्रोजेक्ट करत असताना तुमचे जे मार्गदर्शक आहेत किंवा तुमचे जे गाईड आहेत त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन जे आहे ते घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो व्यवस्थित होऊ शकेल. त्यानंतर आहे नेटवर्किंग अँड करिअर अपॉर्च्युनिटीज. आता बघा कुठलाही टॉपिक तुम्ही घेतल्यानंतर त्याच्यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज काही आहे का, तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे किंवा त्या तुमच्या टॉपिकमधून ही गोष्ट बाहेर आली पाहिजे. तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने फील्ड प्रोजेक्ट जो आहे तो केल्याचं समाधान जे आहे ते मिळू शकेल आणि जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज देखील तुम्हाला मिळू शकणार आहे. तर मित्रांनो, फील्ड प्रोजेक्ट हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक जो आहे किंवा जो घटक जो आहे हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तुम्हाला दिलेला आहे आणि याचा नक्कीच संशोधनासाठी आणि जे भविष्यातील संशोधक आहेत त्या संशोधकांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, अशी एक अपेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. तर मित्रांनो, ह्या PPTच्या माध्यमातून जे जे टॉपिक सांगितलेले आहे ते टॉपिक जे आहे ते तुम्ही व्यवस्थित करा आणि त्या पद्धतीने फील्ड प्रोजेक्टचा प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित करता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.